बघा रे, लक्ष द्या इकडे. हे 3 विद्यार्थी आहेत आपल्याच वर्गातले. हा आहे हार्दिक, हा रुद्र आणि हा वंश आहे, बरोबर. आणि हा आहे केशव. पण हार्दिकला, रुद्रला, वंशला रूम आहेत अभ्यास करायला वेगवेगळ्या, बरोबर. त्यांच्या स्वतःच्या रूम आहेत. पण केशवला नाही आहे. मग ते मित्र ठरवतात की आपण काय करायचं, केशवला पण रूम बनवायची. मग तुम्ही आता काय करायचं, कोणतेही 3 पेन वापरायचे. जास्तीत जास्त 3 पेन वापरून केशवसाठी पण रूम तयार व्हायला पाहिजे. चौघांना अशी 4 रूम तयार व्हायला पाहिजे. कळलं? हा, कोण करतंय? तू करतोय. कर. 3 पेन उचलू शकतो. 1 2 असं नाही बनवायचे घर, पूर्ण व्यवस्थित घर. हा बनव सर. हा वंश बनव. 1 2 3 पेन झाले. पण हे घर पूर्ण आहेत का यांचे? नाही, त्याला घर बनलं. यांचे घर अपूर्ण राहिले. हा कर. अतुल कुठे करतोय घर त्याचं? 1 हा 1 पेन 2 पण मग तो उघडा राहिला ना. यांना तिघांना घर भेटले. हा कर बेटा. रेणुका इथे ठेवलं. हा 1 2 3. तिघांना घर झालं. पण याचं घर पूर्ण आहे का? नाही, अपूर्ण आहे. ओके प्रांजल कर बेटा. तिथे ठेवलं का? हा 3 पेन उचल. 1 2 तिघांना घर झालं. वंशला घर पूर्ण आहे का? नाही. बरं कर बेटा. वैष्णवी इथे ठेवलं. 1 2 पेन 3 पेन. अरे वा, टाळ्या वाजवा वैष्णवीसाठी. व्हेरी गुड. अगदी बरोबर बेटा, छान.